बघा इथे खोबरं छान असं खिसून झालेलं आहे आपलं। इथे आपण 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ, आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे। हे आपल्याला भाजून वाटून घ्यायचे आहेत। कढई गरम झालेली आहे, आपण पहिले तीळ घालून घेऊया। खसखस, हे खमंग असे भाजायचे आणि छान वाटून घ्यायचे, म्हणजे आपले जे मोदक आहेत ना, म्हणजे आपले जे मोदक होतील ना ते एकदम टेस्टी होतील। तीळ आणि खसखसमुळे आपलं जे मोदकाचं सारण आहे ना ते अतिशय टेस्टी बनतं आणि चवीला खूपच सुंदर लागतात मोदक। बघा तीळ असे उडायला लागलेत। बघा तीळ भाजताना असा आवाज येतो, चटचट उठतात येते। तीळ आपले भाजायला लागलेले, चटचट असे बघा उडायला लागलेत। हलका ब्राऊन कलर आला ना की आपल्याला हे बंद करायचंय। आता मी ते गॅस बंद करते। हे थंड करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे वाटायचे मिक्सरला। आता इथे आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया। कढईमध्ये थोडंसं तूप घालूया। तूप घातल्यामुळे काय होणार, आपलं जे खोबरं आहे ना ते खाली लागणार नाही। खोबरं घालून घेऊया। याच्यामध्ये आता गूळ घालून घेऊया, म्हणजे खोबरं आणि गूळ हे एकत्र छान असं भाजलं जाईल। म्हणजे गूळ पण याच्यामध्ये आता चांगला वितळेल। मी इथे 2 ओले नारळ घेतलेले होते, तर त्याला आपण पाव किलो गूळ टाकलेला आहे। इथे गूळ जर कमी वाटला तर थोडी साखर घालायची, 1-2 चमचे। आता याच्यामध्ये आपण तीळ आणि खसखस वाटलेली आहे ती पण टाकून घेऊया। छान असं हलवून घ्यायचं। हे मिश्रण मीडियम गॅसवरती आपल्याला बनवायचं आहे, जास्तही फास्ट गॅस ठेवायचा नाही,
नाहीतर हे करपण्याची शक्यता असते. गूळ जसं वितळत चाललाय ना, तर हे मिश्रण छान असं ओलसर झालेलं आहे. बघा इथे मोदकाचं सारण आपलं इथे तयार झालेलं आहे. तुम्ही बघा याचा कलर किती चेंज झालेला आहे बघा. आता मोदकाचं सारण हे परफेक्ट कसं झालं हे कसं ओळखाल, म्हणजे हे मोदकाचं सारण शिजलंय की नाही हे कसं तुम्ही ओळखाल, तर आपल्याला काय करायचंय, हे जे सारण आहे ना ह्याच्यामध्ये असा चमचा उभा करायचा आहे. जर हा चमचा उभा राहत असेल ना तर आपलं हे सारण तयार झालेलं आहे बरोबर. आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे. हा मी छोटा मसाल्याचा चमचा आहे माझा, त्याच्याने मी हे वेलची पूड टाकलेली. बघा आपलं परफेक्ट असं मोदकाचं सारण इथे तयार झालेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा.